नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गूळ घालून खरवस तयार करणार आहोत. सुरुवातीला ह्या खरवसाची जाळी बघा, असं वाटतं जसं काही ढोकळाच आहे आणि हा रस रशीत सुद्धा आहे बरं का, म्हणजे यामध्ये रस भरला गेलेला आहे. कसा करायचा ते बघूया. सुरुवातीला आपल्याला चिकाचं दूध लागणार आहे. चिकाचं दूध म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीतच असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. गाईला किंवा म्हशीला ज्या दिवशी पिल्लू होतं, पिल्लू झाल्याच्या नंतर पहिलं निघणारं दूध म्हणजे चिकाचं दूध. हे नेहमीच्या दुधापेक्षा बरंचसं घट्ट असतं आणि याचा रंग तुम्ही बघू शकता, थोडासा पिवळसर दिसतोय. आता हे दूध आपल्याला मोजून घ्यायचं. मोजण्याचं कारणही मी तुम्हाला सांगते. तर हे दूध तुम्ही बघू शकता, या मेजरिंग कपाने 2 कप गच्च भरून हे दूध झाले. आता यात आपल्याला साधं दूध घालायचे. साधं दूध म्हणजे आपण दररोज चहासाठी जे दूध घरी मागवतो ते दूध, पण गरम न करता निरसच या ठिकाणी आपल्याला वापरायचे. हे दूध घालणं अत्यंत गरजेचं आहे. या दुधामुळेच हा खरवस जाळीदार आणि हलका फुलका छान होतो. तर 2 कप चिकाच्या दुधासाठी 1 कपभर आपण निरसं दूध घातलं. आता याला मिक्स करूया. आता हे दूध थोडंसं सैलसर दिसते. जेवढं चिकाचं दूध घट्ट दिसत होतं त्यापेक्षा आता हे थोडंसं पातळसर झालेलं आहे. आता यामध्ये गूळ घालूया. तुम्ही साखरसुद्धा घालू शकता. तर अर्धा कप गूळ चिरून घातला. चिरल्यामुळे काय होतं, गूळ विरघळायला मदत होते, म्हणजे लवकर विरघळला जातो. तर अर्धा कप पुरेसा होतो. गोड जास्त आवडत असेल तर अजून थोडा वाढवला तरी चालतो. साखर घालून केलेल्या खरवसाची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. तो सुद्धा खूप छान झाला आहे, नक्की बघा. आता यात आपल्याला इतर साहित्य घालायचं. इतर साहित्य म्हणजे खूप काही नाही, थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ आपण घालणार आहोत. तर पाव चमचा वेलचीची पूड घातली आणि जायफळ थोडंसं किसून घालायचं. तर माझ्याकडे ही किसणी आहे छोटी अद्रक किसायची, त्यात मी किसून घालते. तर हे बघा, अगदी थोडंसं घातले. गुळाचा पदार्थ जेव्हा आपण करतो ना, तेव्हा जायफळ नक्की घाला, चव छान येते. आता याला मिक्स करूया. आता यात काहीही घालण्याची गरज नाही. आता हे दूध आपल्याला ढोकळ्याप्रमाणे वाफवून घ्यायचे. तर ढोकळ्याला जसं आपण वाफवतो त्या पद्धतीनं इडलीचं पात्र मी गॅसवरती ठेवले. त्यात 2 ग्लास पाणी घातलं. एक स्टँड ठेवायचं आणि या स्टँडवर बसेल असं एखादं ताट किंवा कोणतंही भांडं तुम्ही ठेवू शकता. मी इथं चौकोनी आकाराचा केक टीन ठेवला आहे. चौकोनी आकार असल्यामुळं आपल्या खरवसच्या वड्या मात्र एकसारख्या चौकोनी छान निघतात. हे सगळं दूध यात घालून द्यायचं. थोडासा गूळ विरघळलेला नाही आहे, पण काहीच हरकत नाही. जेव्हा हे गरम होईल तेव्हा गूळ विरघळेल आणि यात मिक्स होईल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर मी केशर घातले. तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला. याने चवसुद्धा छान लागते आणि आपल्या खरवसचा रंगसुद्धा अगदी सुंदर दिसतो. आता यावर झाकण ठेवूया आणि मध्यम गॅसवरती एक 15 मिनिट हा खरवस आपण शिजवून घेऊ. घाई करायची नाही. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता काय सुंदर खरवस झाला आहे. यात एखादी टूथपिक घालून बघूया. हे बघा, अजिबात याला चिकटलेलं नाही आहे. याचा अर्थ आपला खरवस छान शिजला गेला आहे. गॅस बंद करायचा आणि वरच्या बाजूला हे केशर मिश्रित जे पाणी दिसतंय ना, ते पाणी आपण या खरवसावर असं पसरवून घ्यायचं. हात अजिबात लावायचा नाही, नाहीतर चटका बसेल बरं का. आता हा खरवस आपण बाजूला काढून घेऊया आणि थोडा वेळासाठी थंड करत ठेवायचा. खूप सुंदर झाला आहे. मी जवळून दाखवते. हे बघा, खूप छान जाळी पडली आहे. रंगसुद्धा सुंदर आला आहे. गुळाचं असला म्हणून काही असा काळपट वगैरे दिसत नाही आहे. तर याला आता सुरुवातीला मधोमध चाकूच्या साहाय्याने एक कट मारून घेऊ. मधोमध कट मारला की याच्या एकसारख्या वड्या होण्यासाठी मदत होते. तर बाजूचं सुद्धा आपण हे असं सोडवून घेऊ आणि आता आवडीप्रमाणे लहान मोठ्या जशा आवडतील तशा तुम्ही याच्या वड्या तयार करून घ्या. मध्यम आकाराच्या वड्या मी या तयार केलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता, मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते. हे बघा, अजूनही खूप गरम आहे. आता यात भांड्यात जे थोडंसं पाणी दिसतंय ना, तर जेव्हा हे खरवस थंड होईल तेव्हा हे पाणी त्यामध्ये शोषलं जाईल आणि थोडंसं उरलंच तर मुलांना प्यायला द्या. चविष्ट तर असतंच, शिवाय पौष्टिकही असतं हे पाणी. तर हे बघा, ह्या अशा पद्धतीने या खरवसच्या आपल्या वड्या तयार झाल्या. अगदी सुंदर दिसत आहेत. ढोकळ्याप्रमाणे जाळी पडली आहे आणि मऊ तर एवढा झाला आहे, मी तुम्हाला तोडून दाखवते चमच्याच्या साहाय्याने. हे बघा, अगदी पटकन तुटतोय.
आणि थोडंसं प्रेस करून दाखवते. हे बघा, यामध्ये असं भरपूर रस भरल्या गेला आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं का. धन्यवाद.